Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 7.1 of chapter number 7 variation from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 36 वर प्रॅक्टिस सेट 7.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 6 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते आपण अभ्यासणारच आहोत. पण त्याही आधी तुम्हाला माहिती आहे आपण काय करत असतो, आपल्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट्स या टॉपिकशी रिलेटेड ज्या काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या आपण क्लिअर करून घेत असतो. त्यामुळे काय होते, एक्झाम मध्ये या टॉपिकवर आधारित कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन कसाही विचारला तरीही तो आपल्याला फार इझिली सॉल्व्ह करता येतो. का? कारण आपल्या बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर असतात. चला तर मग समजून घेऊयात की व्हेरिएशन म्हणजे काय आणि त्यातही डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय. कारण आपला हा जो प्रॅक्टिस सेट 7.1 आहे त्यामध्ये सगळे क्वेश्चन्स हे डायरेक्ट व्हेरिएशनवर आधारित आहेत. आता इथे तुम्हाला एक बुक दिसतेय, बरोबर. ही वन बुक कितीला आहे, याची कॉस्ट काय आहे, तर 10 रुपीज. जर अशीच सेम 2 बुक्स आपण घेतल्या तर सांगा बरं मला आपल्याला किती पैसे द्यावे लागतील शॉपकीपरला. येस, 20 रुपीज. आणि जर सेम 3 बुक्स घेतल्या तर किती पैसे द्यावे लागतील शॉपकीपरला, 30 रुपीज. आणि जर 4 बुक्स घेतल्या तर आपल्याला द्यावे लागतील 40 रुपीज. आता इथे तुम्हाला लक्षात येत आहे का, नंबर ऑफ बुक्स इन्क्रीज झाले म्हणजे बुक्सची क्वांटिटी जर आपण वाढवली तर कॉस्ट सुद्धा त्याच प्रपोर्शन मध्ये वाढत जातीये. मग यालाच काय म्हणतात, डायरेक्ट प्रपोर्शन. क्लास 7 मध्ये असताना आपण अभ्यासले की नाही, डायरेक्ट प्रपोर्शन, इनव्हर्स प्रपोर्शन. येस, मग हीच सेम थिंग आहे. नंबर ऑफ बुक्स जर वाढत गेल्या तर त्याची जी कॉस्ट आहे ती सुद्धा वाढत जाते. याचाच काय अर्थ आहे, नंबर ऑफ बुक्स अँड द कॉस्ट आर इन द सेम प्रपोर्शन. किंवा यालाच आपण असंही म्हणू शकतो, नंबर ऑफ बुक्स अँड द कॉस्ट आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. किंवा यालाच आपण अशाही पद्धतीने म्हणू शकतो की देयर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन नंबर ऑफ बुक्स अँड द कॉस्ट. येते लक्षात. चला आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्या एक्झाम्पल थ्रू समजून घेऊयात. काय दिलेलं आहे, नंबर ऑफ नोटबुक्स आणि त्याला काय म्हटलेलं आहे, एक्स. आणि त्यांची जी कॉस्ट आहे ती रुपीज मध्ये दिलेली आहे आणि त्या कॉस्टला वाय म्हटलेलं आहे. आता हा टेबल व्यवस्थित ऑब्झर्व करा. इथे पहा, इथे नंबर ऑफ बुक्स 1 दिलेला आहे आणि 1 बुकची कॉस्ट किती आहे, 20 रुपीज. मग मला सांगा 1 बुकची कॉस्ट जर 20 रुपीज आहे तर 50 बुक्सची कॉस्ट किती असणार आहे. काय करतो आपण, तर 50 ला 20 ने मल्टिप्लाय करतो. का बरं 20 ने मल्टिप्लाय करतो, कारण 1 बुकची कॉस्ट 20 रुपीज आहे, मग 50 रुपीजची किती आहे ते फाइंड आउट करण्यासाठी आपण 20 ने मल्टिप्लाय करत असतो. किती बुक्स आहेत त्याला. सो इथे 50 बुक्स आहेत की नाही, त्याला 20 ने मल्टिप्लाय करा. कशा प्रकारे मल्टिप्लाय करणार, आता इथे हा एक 0 आणि हा एक 0 मल्टिप्लाय होत आहेत की नाही, मग 2 झिरोज इथे खाली राईट करायचे आणि 5 2s are 10. सो 50 बुक्स किती रुपीजला, 1000 रुपीजला. आता 24 बुक्स कितीला असणार आहेत, तर 24 ला 20 ने मल्टिप्लाय करणार आपण. सो हे पहा, हा जो 0 आहे तो ऍज इट इज देऊन घेणार आणि 24 2s are किती, 24 2s are 48. सो 24 बुक्स कितीला, 480 रुपीजला. 9 बुक्स कितीला, 9 इंटू 20 करा किती येणार, 180. 3 बुक्स कितीला, 3 इंटू 20 करा किती येणार, 60. आता 12 बुक्सची किती कॉस्ट आहे ती ऑलरेडी दिलेली आहे, 240 रुपीज. आता व्यवस्थित ऑब्झर्व करा. हे पहा, 1 बुक 20 रुपीजला. नंबर ऑफ बुक्स इन्क्रीज केले. 3 बुक्सची काय कॉस्ट आहे, 60. 9 बुक्सची 180. 12 बुक्सची 240. 24 बुक्सची 480. 50 बुक्सची 1000 रुपीज. म्हणजे जर क्वांटिटी वाढवत गेलो बुक्सची तर कॉस्ट सुद्धा वाढत जात आहे. याचाच अर्थ हे कसे आहेत, डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहेत. एक्स अँड वाय आर इन द सेम प्रपोर्शन. सेम प्रपोर्शन का म्हणतोय आपण, कारण नंबर ऑफ बुक्स वाढत जात आहेत. ज्या प्रपोर्शन मध्ये नंबर ऑफ बुक्स वाढत जात आहेत त्याच प्रपोर्शन मध्ये त्यांची कॉस्ट सुद्धा वाढत जात आहे. यालाच आपण कशा प्रकारे म्हणू शकतो, एक्स अँड वाय आर इन डायरेक्ट व्हेरिएशन और देयर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन एक्स अँड वाय. यालाच मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये कशा प्रकारे राईट केलं जातं बरं. आता रीड कसं केलं जातं ते आपण पाहिलं की एक्स अँड वाय आर इन डायरेक्ट व्हेरिएशन और देयर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन एक्स अँड वाय. पण राईट कशा प्रकारे केलं जातं, एक सिम्बॉल आहे डायरेक्ट व्हेरिएशनचं. हे पहा, एक्स म्हणजे काय आहे, एक्स म्हणजे नंबर ऑफ बुक्स आहे, आपण घेतलंय की नाही. मग एक्स अँड वाय आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. सो डायरेक्ट व्हेरिएशनचं सिम्बॉल आहे हे. या सिम्बॉलला काय म्हणतात,
अल्फा. अल्फा म्हणजेच एक ग्रीक लेटर आहे. कशासाठी यूज केलं जातं तर व्हेरिएशन डिनोट करण्यासाठी हे अल्फाचं साइन डिनोट केलं जातं. आणि हे जे साइन आहे त्यालाच आपण काय म्हणतो डायरेक्ट व्हेरिएशनचं साइन. जेव्हा कधी आपल्याला असं दाखवायचं असतं की दोन गोष्टींमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे तेव्हा आपण हे साइन यूज करत असतो अल्फा साइन. सो एक्स अँड वाय आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. आता आपण समजून घेऊयात की जर आपण यांचा रेशिओ फाइंड आउट केला तर काय होते. हे पहा, रेशिओ कशा प्रकारे फाइंड आउट करतो आपण माहिती आहे ना तुम्हाला. नंबर ऑफ नोटबुक्स अपॉन कॉस्ट. सो नंबर ऑफ नोटबुक्सला आपण म्हटलेलं आहे एक्स आणि कॉस्टला म्हटलेलं आहे वाय. जर 12 नोटबुक्स घेतल्या तर आपल्याला किती पैसे द्यावे लागतात 240 रुपीज. बरोबर. सो 12 अपॉन 240 रुपीज. जर 3 नोटबुक्स घेतल्या तर 60 रुपीज द्यावे लागतात. जर 9 घेतल्या तर 180 रुपीज होतात. 24 बुक्स घेतल्या तर 480 रुपीज होतात. 50 बुक्स घेतल्या तर 1000 रुपीज होतात. आणि 1 बुक घेतली तर 20 रुपीज होतात. बरोबर. 1 बुकची काय कॉस्ट आहे 20 रुपीज. आता आपण याला कशा प्रकारे राईट केलेला आहे रेशिओ फॉर्म मध्ये. पण तुम्हाला माहित आहे की जेव्हा कधी आपण रेशिओ फाइंड आउट करत असतो तेव्हा त्याला कायम त्याच्या सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करत असतो. चला तर मग सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करूयात. त्यासाठी हे पहा इथे 12 आहे डिनॉमिनेटर 240 रुपीज. सो 12 1s are 12 आणि 12 2s are 24 and 12 zeros are 0. सो इथे रेशिओ काय आलेला आहे 1/20. आता नेक्स्ट पाहूयात. 3 1s are 3, 3 2s are 6 and 3 zeros are 0. So 1/20 आलेला आहे इथे रेशिओ. आता 9 1s are 9, 9 2s are 18, then 9 zeros are 0. इथे सुद्धा रेशिओ काय आलेला आहे 1/20. नेक्स्ट पाहूयात. 24 1s are 24, 24 2s are 48 and 24 zeros are 0. So इथे रेशिओ 1/20. नेक्स्ट पाहूयात. 50/1000. So हा 0 कट, हा 0 कट. 5 1s are 5, 5 2s are 10 and 5 zeros are 0. So इथे सुद्धा रेशिओ आलेला आहे 1/20 आणि इथे हा 1/20 ऑलरेडी आहे. सो तुम्ही पाहिलं का रेशिओ कसा आहे कॉन्स्टंट आहे. सो जेव्हा कधी डायरेक्ट व्हेरिएशन असते. आता इथे काय आहे एक्स अँड वाय आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. पाहिलं की नाही. आणि हे डायरेक्ट व्हेरिएशनचा जर आपण रेशिओ फाइंड आउट केला तर काय येतं कॉन्स्टंट येतो. रेशिओ कसा आहे कॉन्स्टंट आहे. चला तर मग आपण काय करूयात आता याला इक्वेशन फॉर्म मध्ये राईट करूयात. सो कशा प्रकारे राईट करणार इक्वेशन फॉर्म मध्ये. नंबर ऑफ नोटबुक्सला आपण घेतलेला आहे एक्स आणि कॉस्ट काय घेतलेला आहे वाय. सो इथे राईट करूयात. लेट द नंबर ऑफ बुक्स बी एक्स अँड देअर कॉस्ट बी वाय. आपण काय पाहिलं की दोघांमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे. म्हणजे क्वांटिटी वाढवली की कॉस्ट सुद्धा त्याच प्रपोर्शन मध्ये वाढत जाते. सो त्याला आपण कशा प्रकारे राईट करतो एक्स अँड वाय आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. आणि आपण पाहिलं की त्यांचा जो रेशिओ आहे रेशिओ फाइंड आउट केला ना. सो रेशिओ जो आहे तो सगळीकडे काय आहे सेम आहे कॉन्स्टंट आहे. सो आपण इथे असं राईट करूयात एक्स अपॉन वाय. रेशिओ काय आहे कॉन्स्टंट आहे. सो कॉन्स्टंटला आपण एक लेटरने डिनोट करत असतो. कोणत्या लेटरने डिनोट करत असतो तर के या लेटरने कॉन्स्टंटला डिनोट करत असतो. सो हा काय झाला इक्वेशन फॉर्म झाला. जेव्हा कधी आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात डायरेक्ट व्हेरिएशनचे तेव्हा हे इक्वेशन यूज करून आपण आपल्या फायनल आन्सर पर्यंत पोहोचू शकतो. आता हे पहा जर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर कशा प्रकारे आपण फाइंड आउट करणार. सो हे पहा इथे वाय हा डिनॉमिनेटर आहे की नाही मग तो जाणार इक्वल टू च्या राईट हँड साईडला आणि इथे डिव्हिजन मध्ये आहे इकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होणार. सो अशा प्रकारे राईट करणार एक्स इज इक्वल टू वाय जाणार इक्वल टू च्या राईट हँड साईडला. सो के इथे डिव्हिजन मध्ये आहे की नाही इकडे गेल्यावर कुठे होणार काय होणार त्याचं मल्टिप्लिकेशन. जेव्हा तो साईड चेंज करत असतो तेव्हा डिव्हिजनचे होते मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशनचे होते डिव्हिजन, ऍडिशनचे होते सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शनचे होते ऍडिशन. हे तुम्हाला आता तोंड पाठ झालेलं आहे. सो इथे के इंटू येणार वाय एक्स ची जेव्हा आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते तेव्हा. सो आपण या दोन्ही पैकी कोणतेही इक्वेशन जे युजफुल असणार आहे ते इक्वेशन यूज करून आपण आपल्या फायनल आन्सर पर्यंत पोहोचू शकतो. चला आय होप इथे तुम्हाला डायरेक्ट व्हेरिएशन ही काय कन्सेप्ट आहे ती व्यवस्थित समजली असेल. आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 7.1 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. सो या फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स युजिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. व्हेरिएशनचं सिम्बॉल कोणतं आहे आपण अभ्यासलं
येस, व्हेरी गुड. हे पहा, अशा प्रकारचं व्हेरिएशनचं सिम्बॉल आहे. सो हे सिम्बॉल यूज करून आपल्याला हे जे स्टेटमेंट्स दिलेले आहेत ते व्यवस्थित राईट करायला सांगितलेले आहेत. सो रीड करूयात काय दिलंय. सर्कम्फरन्स, सर्कम्फरन्सला काय म्हणायचंय, सी. सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस. आता सर्कलचा सर्कम्फरन्स म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे, रेडियस म्हणजे काय हेही माहित आहे. हे पहा, इथे हा सर्कलचा काय आहे, सर्कम्फरन्स आहे. आणि रेडियस म्हणजे काय, तर सर्कलच्या सेंटर पासून त्याच्या सर्कम्फरन्स पर्यंत ही जी लाईन आपण ड्रॉ करतो त्याला काय म्हणतात, रेडियस म्हणतात. आणि ही जी लाईन आहे हिला आपण इकडे असं एक्सटेंड केलं, या सर्कम्फरन्स पर्यंत जॉईन केलं, तर तो काय होणार, डायमीटर होणार. बरोबर. आणि इथे काय आपल्याला दिलेलं आहे, रेडियस दिले. सर्कम्फरन्स म्हणजे सी आणि रेडियस म्हणजे आर. क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे की हा जो सर्कम्फरन्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे त्याच्या रेडियस बरोबर. याचाच काय अर्थ आहे, जर या सर्कलचा सर्कम्फरन्स आपण वाढवला तर याचा रेडियस वाढणार आहे की कमी होणार आहे, विचार करा. जर सर्कलचा सर्कम्फरन्स वाढला तर त्याच प्रोपोर्शन मध्ये त्याचा रेडियस सुद्धा वाढत असतो. आलं लक्षात. सो इथे काय स्टेटमेंट दिलेलं आहे, सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस आर. आता इथे हे डायग्राम वगैरे काढण्याची काही गरज नाहीये, तुम्हाला ही कन्सेप्ट कळावी, सर्कम्फरन्स म्हणजे काय, रेडियस म्हणजे काय आणि त्याचं डायरेक्टली प्रोपोर्शनल कसे आहेत ते हे समजण्यासाठी मी इथे तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेलं आहे. तुम्हाला काय करायचंय, फक्त हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्या स्टेटमेंट मध्ये हे जे सिम्बॉल आहे व्हेरिएशनचं ते यूज करायचं आहे. सो सर्कम्फरन्स म्हणजे काय, सी. बरोबर. आणि ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशा बरोबर, तर त्याच्या रेडियस बरोबर. सर्कम्फरन्स म्हणजे सी आणि रेडियस म्हणजे आर. इतकं इझी आहे. चला सेकंड पाहूयात. कन्झम्पशन ऑफ पेट्रोल, त्याला काय म्हटलेलं आहे, एल म्हटलेलं आहे. कन्झम्पशन ऑफ पेट्रोलला एल म्हटलंय. तर तुम्ही म्हणाल कन्झम्पशन ऑफ पेट्रोलला आम्ही पी म्हणू, असं चालणार नाही. हा, क्वेश्चन मध्ये जे तुम्हाला दिलेलं आहे ना तेच यूज करायचं आहे. तुमच्या मनाने कोणतंही लेटर तुम्ही यूज करू शकत नाही. सो कन्झम्पशन ऑफ पेट्रोल दॅट इज एल in a car and distance traveled by that car that is D are in direct variation. आता इथे काय दिलेलं आहे ते समजून घ्या की एका कार मध्ये जे पेट्रोलचं कन्झम्पशन आहे ते आणि कारने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स हे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहे. समजून सांगायचं झालं तर हे पहा, एखादी कार किती ऍव्हरेज आहे त्याचा, एखाद्या कारचा आपण घेऊयात की 1 लिटर मध्ये ती 15 किलोमीटर इतकं ट्रॅव्हल करते. बरोबर. मग मला सांगा, जर ती कार 1 लिटर मध्ये 15 किलोमीटर इतकं ट्रॅव्हल करते तर 2 लिटर मध्ये ती किती ट्रॅव्हल करणार आहे, 30 किलोमीटर. बरोबर. 3 लिटर जर आपण पेट्रोल त्याच्यामध्ये टाकलं तर 3 लिटर मध्ये ती किती ट्रॅव्हल करणार, तर याच प्रोपोर्शन मध्ये 1 लिटर मध्ये 15 किलोमीटर, 2 लिटर मध्ये 30 किलोमीटर आणि 3 लिटर मध्ये 45 किलोमीटर. बरोबर. मग इथे आपल्याला तेच स्टेटमेंट दिलेलं आहे की कारचं पेट्रोलचं कन्झम्पशन आणि त्या कारने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स हे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहे. मग हे कशा प्रकारे राईट करणार, मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये. सो सांगा बरं मला, एल अँड डी आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. हो ना. आणि डायरेक्ट व्हेरिएशनचं काय सिम्बॉल आहे हे पहा, अशा प्रकारे एल अँड डी आर इन डायरेक्ट व्हेरिएशन और देयर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन एल अँड डी. बघा किती इझी आहे. चला आता तुम्हाला आन्सर राईट करते वेळी हे अशा प्रकारे राईट करायची गरज नाही आहे, मी पुन्हा पुन्हा सांगतेय. हे फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी आपण इथे एक्झाम्पल घेतलं होतं. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. सेकंड नंबरला हा एक टेबल दिलेला आहे, तो कम्प्लीट करायचा आपल्याला. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल कन्सिडरिंग दॅट द कॉस्ट ऑफ ऍपल्स अँड देअर नंबर आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. आता इथे असं कन्सिडर करायचं आहे की हे जे ऍपल्स आहेत, नंबर ऑफ ऍपल्स दिलेले आहेत आणि त्यांची कॉस्ट हे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहे. आणि इथे काही फिलिंग द ब्लँक्स दिलेले आहेत ते आपल्याला फिल करायचंय. बरोबर. चला मग कशा प्रकारे आपण करणार, इथे पहा 1 ऍपलला किती रुपीज आहे, 8 रुपीज आहेत. 4 ला 32, मग 56 रुपीज मध्ये किती येणार ते आपल्याला विचारलंय. त्यानंतर 12 ऍपल्सचे कॉस्ट किती असणार आहे ते विचारलंय. पुन्हा इथे आपल्याला काय विचारलेलं आहे, कॉस्ट दिलेली आहे आणि या कॉस्ट मध्ये किती ऍपल्स येणार ते विचारलेले आहे. मग कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करतो, आता आपल्याला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे की नंबर ऑफ ऍपल्स अँड द कॉस्ट ऑफ ऍपल्स आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. बरोबर. सो इथे आपण इक्वेशन फॉर्म मध्ये राईट करून घेऊयात. द कॉस्ट ऑफ ऍपल्स दॅट इज वाय अँड देअर नंबर दॅट इज एक्स आर इन डायरेक्ट व्हेरिएशन.
व्हेरिएशन. सो डायरेक्ट व्हेरिएशनचं सिम्बॉल काय आहे, कशा प्रकारे आपण राईट करतो. सो y अँड x आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. आणि जिथे जिथे डायरेक्ट व्हेरिएशन असतं त्यांचा रेशिओ कसा असतो, कॉन्स्टंट असतो. हे आपण अभ्यासलेले आहे हो ना. त्याचबरोबर आपण इक्वेशन सुद्धा अभ्यासलेले आहे. मी तुम्हाला म्हटलं की हेच इक्वेशन यूज करून आपल्याला प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करता येणार आहे. कोणते होते ते इक्वेशन आठवतंय का तुम्हाला. मग हे पहा कशा प्रकारे आपण इथे आता इक्वेशन राईट करणार. हा जो y आहे तो ऍज इट इज राईट करून घेणार आणि हे जे अल्फाचं सिम्बॉल आहे की नाही, या अल्फाच्या सिम्बॉलच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे, इक्वल टू के असं राईट करायचंय आणि हा जो x आहे तो ऍज इट इज राईट करून घ्यायचा. आता हा के म्हणजे काय आहे, के म्हणजे आहे कॉन्स्टंट. आपण पाहिलं की नाही रेशिओ हा कॉन्स्टंट असतो. सो हे इक्वेशन आता आपल्याला यूज करायचं आहे आणि कॉन्स्टंट काय आहे ते फाइंड आउट करायचं आहे. एकदा का आपल्याला कॉन्स्टंटची व्हॅल्यू मिळाली की आपण फार इझिली इथले जे फिल इन द ब्लँक्स आहेत ते सॉल्व्ह करू शकतो. चला तर मग आता इथे आपल्याकडे x ची व्हॅल्यू आहे, y ची व्हॅल्यू आहे, त्यावरून आपण k म्हणजेच कॉन्स्टंट फार इझिली फाइंड आउट करू शकतो. सो when x is equal to 1 and y is equal to 8, then what will be the constant? How we will find out? कशा प्रकारे आपण फाइंड आउट करणार. सो हे पहा व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात यामध्ये आपण या इक्वेशन मध्ये. सो y म्हणजे काय आहे, y म्हणजे आहे 8 इज इक्वल टू के ऍज इट इज. आणि इथे या दोघांमध्ये कोणतंच साइन नाही की नाही, के आणि x मध्ये. सो मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. सो के इंटू 1, एक्सच्या जागी आपण x ची व्हॅल्यू राईट केली. आता k इंटू 1 म्हणजे काय, तर केच येणार आपलं प्रोडक्ट. सो 8 इज इक्वल टू के. याचाच अर्थ याला आपण k इज इक्वल टू 8 असे राईट करू शकतो. k म्हणजे काय, कॉन्स्टंट. आता इथे आपल्याला कॉन्स्टंट मिळालेला आहे, किती आलेला आहे, 8. सो या कॉन्स्टंट वरून आपण फार इझिली इक्वेशन फॉर्म करू शकतो आणि या क्वेश्चनचे आन्सर्स फाइंड आउट करू शकतो. सो कशा प्रकारे इक्वेशन येणार आहे, आता हे पहा इक्वेशन कसे तयार होईल. सो y इज इक्वल टू, आपण खाली राईट करून घेऊया तिथे, हे पहा y इज इक्वल टू, हे इक्वेशन आहे की नाही आपलं, याच्यामध्ये आपल्याला कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. सो k म्हणजे काय आला, 8 आलेला आहे इंटू x. चला आता आपण ह्या जे फिलिंग द ब्लँक्स आहेत त्या फाइंड आउट करूयात. सो y इज इक्वल टू 8x इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. सो इथली व्हॅल्यू फाइंड आउट करायची की नाही आपल्याला, नंबर ऑफ ऍपल्स जेव्हा कॉस्ट 56 रुपीज आहे. सो त्याला आपण 1 नाव देऊयात आणि सॉल्व्ह करून घेऊयात. व्हेन y इज इक्वल टू 56, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ x. सो इक्वेशन काय आहे आपले, y इज इक्वल टू 8x राईट करून घेऊयात. इथे y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. y किती आहे, 56 आहे, इज इक्वल टू 8 इंटू x, 8 इंटू x. आता इथे पहा 8 इंटू x आहे, 8 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग जर हा 8 आपण इथून घालवला तरच आपल्याला x ची व्हॅल्यू मिळणार आहे. मग 8 ला आपण काय करूयात, इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला पाठवून देऊयात. इथे मल्टिप्लिकेशनच्या रिलेशन मध्ये आहे हो की नाही. मग तो जेव्हा इक्वल टू चा ब्रिज क्रॉस करेल, त्याची साइड चेंज करेल, तेव्हा तो जाणार डिव्हिजन मध्ये. सो 56 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू x. 56 ला 8 ने डिवाइड करूयात. 8 1 जार 8 अँड 8 7 जार 56. सो x इज इक्वल टू किती आलेला आहे, 7 आलेला आहे. सो इथे आपला आन्सर आपल्याला मिळालेला आहे 7. x ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे, 7. जर नंबर ऑफ ऍपल्स 7 असतील तर त्याची कॉस्ट किती असणार आहे, 56 असणार आहे. आता नंबर ऑफ ऍपल्स 12 आहेत, मग कॉस्ट किती. सो राईट करून घेऊया तिथे सेकंड. व्हेन x इज इक्वल टू 12, x किती दिले 12, देन व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ ऍपल, दिस 12 ऍपल्स. सो चला इथे आपले इक्वेशन आहे की नाही, या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊयात. y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो y ऍज इट इज राईट करणार, इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे 8 इंटू x ची व्हॅल्यू आहे 12. सो y इज इक्वल टू 12 इंटू 8 किती, 12 इंटू 8 96. सो y किती आलेला आहे, 96. सो 12 ऍपलची कॉस्ट किती, 96. आता फाइंड आउट करूयात इथली व्हॅल्यू, नंबर ऑफ ऍपल्स कधी, जेव्हा त्यांची कॉस्ट 160 रुपीज असेल. इथे राईट करूया 3 नंबरला. व्हेन y is equal to 160, we have to find out the value of x. काय येणार इक्वेशन मध्ये, बघा सेम इक्वेशन आपल्याला प्रत्येक ठिकाणी यूज करून
आपल्या फायनल आन्सर पर्यंत पोहोचायचं आहे. सो y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 160 इज इक्वल टू कॉन्स्टंट 8 आहे इंटू x. x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. आता हा 8 जाणार इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला आणि x एकटाच राहणार राईट हँड साईडला. सो 160 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू x. 8 ने 160 ला डिवाइड करा. 8 1 जार 8, 8 2 जार 16, 8 0 जार 0, 20. x इज इक्वल टू किती आलं? 20 आलं. सो नंबर ऑफ ऍपल्स 20 इथे आपले आलेले आहे आन्सर. पहा किती इझी आहे. I hope you understood the concept of direct variation. Let's stop here for today and we will continue with the next question in the next part of this video. Till then, keep learning and keep growing. Bye-bye.